इथं कोणी मराठा आहे का? मराठा तुम्ही स्वतः बघा ना सर, कुठं विकास केला इथं? स्वतः बघा, कॅमेरे फिरवा तुमचे रस्ते बघा, एमआयडीसी नाही, काहीच नाही, दवाखाने नाही, पोरं आमचे आळंदी पुण्याला कामाला गेले, गाव सोडून. गाव आमचं भंगार झालं सगळं. बंडू जाधव तुम्ही कुठे रे? तुम्ही काय आले? ही आमच्या भाषा केली त्या बंडू जाधव. जरांगे पाटलाचा मी समर्थक आहे, परंतु कसं आहे, जरांगे पाटील काय आम्हाला म्हणले नाही असं की याला मतदान करा त्याला करू नका म्हणून. विषय कसा आहे, इथं विकास पाहावा लागेल ना आपल्याला. हे कशासाठी असते सर्व? विकासासाठीच आहे ना. ते शरद पवार जरांगे पाटलाचं काय ते कुठंतरी लावून दिलं, तर तिथं शरद पवारचेच माणसं कुठंतरी म्हणजे ओबीसी असताना असं बोलायला तुम्ही? अहो पाटेलेवर हो. माझं एवढं मत आहे की जातीपातीवर इथं निवडणूक व्हायला नाही पाहिजे, इथं फक्त विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. मोठमोठाले प्रोजेक्ट येणार, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, सर्व काही येणार. नाही आल्यावर महादेव जानकर साहेबांचंही पार्सल वापस पाठवू, काय हरकत नाही. आज परभणी जिल्ह्यामध्ये मोदी साहेबांची सभा लागली होती, तर हे सगळे सभेसाठी आलेले लोक आहेत. मामा कुठून आले तुम्ही? मी कौसळी तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. काय वाटतंय, वारं काय आहे आज? नाही, वारं कोणाचं आहे ते सांगा फक्त. आज या परभणी जिल्ह्यामध्ये मोदीजीने जो विकास केलेला आहे, त्यामुळं आज या परभणी सर्वत्र जिल्ह्यामध्ये श्री महादेवरावजी जानकर यांचं असं स्पष्ट बहुमत आल्यासारखं आणि प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास आहे. विकास झालाय परभणीचा? परभणीचा विकास नाही झाला, पण विकासासाठीच त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय. बरं बरं. तुम्ही कुठल्या मामा? मी बोरीचे का? बरं बरं बरं. कसं काय आलं ते आज इथं? मोदी साहेबांच्या सभेसाठी आलो. सभेसाठी स्वतः आले की गाडी दिली होती? नाही, स्वतः आलो. स्वतः आले. काय वाटतं मग, जानकर साहेब येतील निवडून? हा, जानकर साहेब येणारच निवडून. बरं बरं बरं. काय वाटतं मामा? जानकर साहेब येणारच. येणार का? येणारच. कसं काय? पण ते लोक म्हणतात बाहेरचा माणूस आहे. असं झालं, बाहेरचं असलं काय झालं, आपण देऊ निवडून तरी. त्यांचा परिवार परभणीचा परिवार आहे ना. हो का? हा, परभणी परिवार आहे. खासदार साहेब जे असते त्याची काय रोज थोडीच भेट होत असते. आपली विकासाचं महत्वाचं आहे ना. मोदी साहेब काय काय म्हटले परभणी जिल्ह्यासाठी? मोदी साहेब परभणी जिल्ह्यासाठी आता इतके कामं सुरू आहेत आता जानकर सगळे. साहेबाच्या पाठीशी आणखी याला वेग येईल, जानकर साहेबाच्या पाठीशी राहा. बरं बरं बरं. हो सगळे. सो या होत्या. अजून कोणाला बोलायचंय? काय वाटतं मामा, कुठून आले? गडोळीहून आले का? तुम्ही आले का स्वतःची गाडी करून आले? गाडी दिली होती? गाडी दिली होती. काय वाटतं मग? काय नाही, बरं वाटतं. हवा कशी इथली? एक नंबर आहे. हवा एक नंबर आहे का? थंडगार लागायला? एक नंबर हवा, थंडगार लगे, काय टेन्शन नाही. जानकर साहेब बिंदास निवडून येणार आहे. 100% येतील का निवडून? जानकर साहेब निवडून ते म्हणाले बाहेरचा माणूस आहे, बाहेरच्या माणसाला कसं निवडून द्यायचं? सगळेच आहेत. आपल्याला जानकर आवडतात तसं कोणी आवडत नाही. लवकर चांगला माणूस आहे. मोदी साहेब काय म्हणले तुम्हाला? मोदी साहेबाचा एकदम ओके. कुठलं गाव, कोणतं तुमचं गाव घडोळी तांडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. नाव काय तुमचं? मोहन राठोड, घडोळी ग्रामपंचायत सदस्य. गावाला रोड आहे तुमच्या? हा, रोड आहे सगळे आमच्या. बरं बरं बरं. ओके सगळं कार्यक्रम? ओके कार्यक्रम. मग आता फिक्स समजायचं महादेव जानकर फिक्स. पण ते इथं बंडू जाधवची पण जास्त हवा म्हणतात लोक. बंडू जाधवची हवा तेवढी नाही साहेब. नाही का? त्याला 10 वर्ष झाले साहेब, आम्ही निवडून दिलं. आता एकदा आम्हाला जानकर साहेबांना निवडून द्यायचंय. बरं बरं बरं. हो, या बाळा भाऊ या. अरे या, काय लाजायले? कुठले फेररेचा? कॅमेरा फेररेचा उडी देखत बोलो. गडोळीचे. गडोळी तांडा. आणि कस काय आले तिथं? मोदी साहेब येणार. मोदी साहेब येणार होते म्हणून आले. गडोळी तांड्यावरून मुद्दाम मोदी साहेबाला ऐकायला आले का? हो. बरं बरं बरं. काय म्हणलं मग महादेव जानकर साहेब? काय म्हणले? काय नाही, निवडून द्या म्हणलं. निवडून द्या. बरं बरं बरं. सर कुठून आले तुम्ही? गडोळी तांड्यावर. काय हवा काय? उपसरपंच आहेत का तुम्ही? तुम्ही कोणत्या बीजेपी पक्षाचे आहेत का? हो. मग ते बॉसची पण हवा म्हणाले तिकडे, काय मिळेल जरा? आमच्याकडे नाही जास्त नाही का हवा? बरं बरं बरं. मग मोदीचं काय वाटतं तुम्हाला? मोदी साहेब देतील आता परभणी जिल्ह्याला मंत्रीपद वगैरे असं काय आहे का? कॅबिनेट मंत्री जरूर भेटणार जानकर साहेबाला. हो का? हो. सो या प्रतिक्रिया आहेत परभणी जिल्ह्याचे नेते आहेत. पहिल्या वेळेस गेल्या 30 वर्षापासून पहिली वेळेस ओबीसीला. इथं कोणी मराठा आहे का? मराठा कोण आहेत? मराठा काय इथं मराठा ओबीसी वाद जरा जास्तच पेटलेला आहे. मराठा म्हणतात की मतदान द्यायचं नाही. नाही कसं आहे, जातीवादीवर नाही. जातीवाद काही कामाचा नाही, कारण जातीवादानं आपल्याला काय उद्या जिल्हे वाटून घ्यावं लागते ना असं म्हणलं. जातीवादाचा विषय नाही, विकासाचा विषय. आणि जाधव साहेबाला संधी दिली ना आपण 2 वेळेस. मराठा समाज हे मोठा भाऊ आहे, ओबीसी लहान भाऊ आहे. मोठा भाऊ नेहमीच असते. आता लहान भावाला एकदा मोठ्या भावानं संधी दिली मोठ्यापणानं. मुंबईमध्ये
मी गेलो होतो स्वतः, पहिली एंट्री आझाद मैदानावर माझी झालेली आहे. अच्छा. जरांगे पाटलाचा मी समर्थक आहे. परंतु कसं आहे, जरांगे पाटील काय आम्हाला म्हणले नाही असं की याला मतदान करा त्याला करू नका म्हणून. विषय कसा आहे, इथं विकास पाहावा लागेल ना आपल्याला. हे कशासाठी असते सर्व, विकासासाठीच आहे ना. विकास करावा लागेल ना आपल्याला. परभणीचा आतापर्यंत आपण मराठवाडा झालं, परभणी झालं, मागे राहण्याचं कारण ते. मी सुद्धा ओबीसी आहे बरं का. आमचा सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध नाही, बरोबर आहे, विरोध नाही. त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. नेमकं मग मराठा ओबीसी हा वाद कस काय पेटला? विरोध नाही तर नाही नाही, काय वाद झालं, नाही. प्रत्येक समाजात, प्रत्येक जाती धर्मामध्ये काही माणसं असतात अशा प्रकारचा, स्वतःच्या स्वार्थासाठी ते काम करतात. ते साहजिकच आहे नाही, अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु सगळ्या समाजाने एकत्र राहून आपल्या विकासाच्या पाठीमागे राहणं ही काळाची गरज आहे. आपला देश कोण्या पद्धतीने चाललाय सध्या. मोदी साहेब तर आता लहान भाऊ म्हणलेत. मोदी साहेब म्हणजे लहान व्यक्तिमत्व नाही त्याचं, जगामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. ते जर माणूस गांभीर्याने विचार करायसारखी गोष्ट आहे. ते माणूस जर परभणीत यायलाय, पहिल्यांदा परभणीमध्ये त्याचा पाय लागलेला इथं. आता हे आपल्याला आता यापुढे आपला विकास होणारच, आपले चांगले कामं होणार, रखडलेले कामं होणार. आणि त्याच्यामुळे आपण याच्या पाठीमागे राहायला पाहिजे. आणि आमच्यावर संस्कार जे आहेत ते आदरणीय बोर्डीकर साहेबाचे आहेत. आमच्या आमदार मेघनाताई यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही विकासाला महत्त्व देणार का जातीपाताला देणार. तर आम्हाला त्यांनी सांगितलंय विकासाला महत्त्व द्या. ते स्वतः मराठा आहेत. स्वतः मराठा आहेत, आम्ही मराठा आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलंय तसं, त्याचं आम्ही अनुकरण करायला सध्या. आज सगळ्या जगात आज युद्ध व्हायले. युरोप खंडातल्या देशातला आपण एवढं विकसित म्हणतो त्याला आपापसात भांडायलेत, लाखोच्या संख्येनं लोक मारायलेत. पण आज आपला भारत देश सुरक्षित आहे. कशामुळे सुरक्षित आहे? कारण मोदीजीचं नेतृत्व आहे. सगळ्यासोबत मोदीजी चांगले संबंध ठेवायलेत, सगळ्याला धरून देशाचा विकास करायलेत. मग आपल्याला साधं थोडंफार त्यांना वेळ देऊन विकासाला मतदान करता येणार नाही का? त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासोबत आहे. आतापर्यंत आम्ही याच्या पंतप्रधानाच्या तोंडून हिंदीमध्ये भाषण ऐकले. भाषण सुद्धा कोणाला समजत आज मराठीत बोलले, आज मराठीत बोलले आणि सर्वांना त्यांनी रामराम सांगितलं. आणि विशेष म्हणजे पहिले पंतप्रधान हिंदीमध्ये बोलतात आणि सर्व देशाला कळतं. या हो या सरपंच, कुठले तुम्ही? खोलगाड का खोलगाड का? कसं काय आले होते इथं? सभेसाठी आले होते. मोदी साहेब काय वाटतं मग आता? मस्त वाटते, म्हणजे साहेबांना ऐकून कसं वाटलं? मस्त मस्त. परभणी मोदी साहेबांना आम्ही निवडून देणार. मोदी साहेबाला की जानकर साहेब? जानकर साहेब, मोदी साहेबामुळे. बर 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 हो. बोर्डीकर साहेब आता 40 वर्षापासून कार्यकर्ता आहेत, बीट सरपंच आहेत. आता रिलिंग आपण साहेब काय म्हणले होते गेल्या वर्षी बंडूदादाला निवडून दिलं. आम्ही एक चहाचे कानकोंड नाही, कानकोंड आमच्या दिदीनं बोर्डीकर साहेबांना आम्हाला कितीतरी कामं दिलीत. आम्ही एकदा काम मागायला गेलो, बंडूदादा तुम्ही कुठे आलेत रे, तुम्ही कायला आले, ही आमच्या भाषा गेली त्या बंडूदादानं. तरी मी साहेबाचंच काम करतो, आपल्याला जानकर साहेबालाच मतदान करायचं आहे. मोदीजीने काय वाईट केले? 6,000 रुपये दिले, एकट्या फुकट, सगळ्या गोष्टी आहे का नाही, पगारी आहे, राशन फुकट, मंदिर दिलं, मंदिरवाले तिथं. राम मंदिर चांगला मुद्दा आहे. मंदिराची बी कितीतरी भांडणं होती देशात, तर भांडणं मिटवून काहीतरी कुठे करून करीन मंदिरात मिटीला चांगला प्रश्न. मग आपल्याला काय कमी पडलं आहे का नाही? लोक म्हणतात इथं मराठा ओबीसी जो वाद आहे त्याच्यामुळं जानकर साहेबाला मराठा मतदान पडणार नाही. जानकर साहेबांच्या पाठीमाग सर्व समाज आहे. असा काही इतिहास नाही की मराठा समाज. इथं मराठा कोण आहे? मराठा कोण आहे? जानकर साहेब सांगितलं. काय वाटतं इथं वाद आहे का मराठा ओबीसी? इथं ओबीसीचा वाद असला तरी आम्ही सहखुशीनं, मी माझ्या मनानं, माझा सर्व मराठा बांधव जानकर साहेबाच्या 100% पाठीचे. कारण आम्हाला इथं विकास पाहिजे. परभणीमध्ये इथं सेना आहे, सगळंच आहे आमच्यापाशी. फक्त आम्हाला इथं काय पाहिजे? विकास करणारा माणूस पाहिजे. विकासाच्या बाबतीमध्ये महादेव जानकर आमच्यासाठी खरोखर महादेव आहेत. त्याच्यामुळं आम्हाला महादेव जानकराला शिट्टीच करायचं. सो इथं वाद नाहीये. जाती समाजाचे लोक माधव साहेबाच्या माग आहे. इथं ओबीसीचा वादच नाही. सर्व लोक आहेत, सर्व टोटल विकासासाठी, विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई चालली. जातीवादी लढाई नाही. मागच्या नेत्यांनी विकास केला नाही का? सगळे आमच्याकडे. तुम्ही स्वतः बघा ना सर, कुठं विकास केलाय तर स्वतः बघा. कॅमेरे फिरवा तुमचे रस्ते बघा. MIDC नाही, काहीच नाही, दवाखाने नाहीत. पोरं आमचे आळंदी पुण्याला कामाला गेले, गाव सोडून. गाव आमचं भंगार झालं सगळं. नाही, ही गोष्ट लय महत्वाची आहे. परभणी जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक कुठे आहेत? पुणे, मुंबई. आणि विशेष म्हणजे आम्हाला अभिमान त्याच गोष्टीचा आहे. जानकर साहेब काय म्हणले, इथं परभणीला डेव्हलपमेंट करून टाकतो. एकही आपला इथला मराठी माणूस, कोणताच समाजाचा माणूस बाहेर देशामध्ये, राज्यामध्ये, सिटीमध्ये कामाला जाणार नाही. इथं परभणीमध्ये इथंच काम करणार आणि इथंच शाहीमध्ये मजेमध्ये राहणार. त्याच्यामुळं आम्हाला सिटीला मतदान करायचंय. आणि 5 नंबरचं बटन आहे त्याचा सिटीमध्ये सिटीच वाजली पाहिजे, अशी करायची आम्हाला.
काय वाटतं साहेब तुम्हाला बरोबर बोलतायत का? सर बरोबर बोलतेत. मराठा आणि ओबीसी विरोध परभणी जिल्ह्यामध्ये नाहीच. हे फक्त दुसरेच काही बी असं म्हणायलेत, मात्र आजपासून जातीवाद झालाच नाही. ते म्हणते मराठाचा वेगळा आणि ओबीसी वेगळा, त्यांच्याकडे मुद्दाच नाही दुसरा. आमच्याकडे सर्व मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, आमच्याकडे सर्व जनता आमच्या संघ आहे. त्यांना काय बंडखोर हे काहीच नाही. त्याच्यामुळे म्हणते जातीवाद केला. पण फिरता येत नाही. समधी धूळ तोंडाव येते, रोड आज पस्तोर झालेला नाहीत. काय केलं? आज 20 वर्ष झालं बंडू जाधव आमदार, 10 वर्ष होते, 10 वर्ष खासदार होते. काय केलं इतिहास त्यांनी? काहीच नाही. आज हे पलट पाहिजे. म्हणजे लोक सर्व समाजाचे म्हणालेत की बदलून टाकायचं बंडू जाधव. मामा काय वाटतं तुम्हाला? काय बोलणार आहेत तुम्ही? ना बरोबर आहे ना. इथं काय झालं पहा, माग सगळ्या सांगायच्या गोष्टीमध्ये ते मराठा समाज बी नाराज नाही, काय नाही. तिथं काय झालं, शरद पवारचा पक्ष गायब झालता. ते शरद पवार दारांगे पाटलाचं काहीतरी कुठंतरी लावून दिलं, तर तिथं शरद पवारच्याच माणसं कुठंतरी म्हणजे तुम्ही ओबीसी असाल म्हणून असं बोलायला तुम्ही? अहो पाटेलेवर हो तिकडे बघून बोला. पाटेलेवर हा, पण त्याला विरोध केला. तर आमचे बी मराठी हुशार आहेत. कोणी विरोध केला, कोणासाठी काय झालं, आपल्याला कोणी अजून आरक्षण गावून दिलं नाही. आता ही लिखाणे पहिल्यापासून 7-12 टाकलेली, आता देता येईल ना. पण हे लोक त्याच्यातून नाराज होते, पण आता नाराजी सगळ्या लोकांची दूर झालेली. फक्त शरद पवार गटाचेच माणसं त्याला मतदान कोणाला करणार आहेत, याला कोणाला म्हणून जातात. प्रामुख्याने 1 मे 1999 रोजी हिंगोली हा जिल्हा झाला आपल्या नंतर, परभणीतनं तुकडा कापल्यानंतर. तुम्हा सर्वांना सांगतो, देवा शपथ, तो हिंगोली जिल्हा इतका डेव्हलप झालाय. परभणी जिल्ह्याचं म्हणलं की पूर्ण मराठवाड्यात आपलं नाक कापल्या जाते. रस्ते नाही, पाणी नाही, कुठलाही प्रोजेक्ट नाही, कुठलंही कॉलेज नाही. निव्वळ जाती धर्माच्या नावाखाली हा जिल्हा आणून ठेवलाय. सगळा मागास भाकास देशाचा सर्वोच्च पंतप्रधान, जगातला सगळ्यात महान व्यक्ती आज आपल्या परभणीला सांगून गेलाय की माझा उमेदवार निवडून द्या. निवडून आणल्यानंतर मी तुमच्या परभणीचा विकास, मोठमोठाले प्रोजेक्ट, मोठमोठाले फंड दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे परभणी समस्त परभणीकरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे. आपला जो चॅनल आहे आता फार फेमस होतोय, मी बघतोय. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्व परभणीकरांना, तमाम परभणीकरांना, सर्व वोटर्सना विनंती करतो की कुठल्याही जातीपातीच्या मुद्द्यावर न जाता प्रचंड मतांनी मोदी साहेबांच्या मागे, फडणवीस साहेबांच्या मागे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मागे, अजित पवारांच्या मागे, एकनाथ शिंदेच्या मागे, यांचा सर्वांचा लाडका उमेदवार, 16 भाषा असलेला, सुशिक्षित असलेला, 16 भाषा, MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट असलेल्या महादेव जानकर साहेबांना प्रचंड दणदणीत मतांनी निवडून द्या. तुमचंच मतदान देऊ नका. तुमचे विकास होईल का? विकास सांगतोय काय, 100% विकास होणार. मोठमोठाले प्रोजेक्ट येणार, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, सर्व काही येणार. नाही आल्यावर महादेव जानकर साहेबांचंही पार्सल वापस पाठवू, काय हरकत नाही. मोदी साहेबांनी शब्द दिला, परभणीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढं मत आहे की जातीपातीवर इथं निवडणूक व्हायला नाही पाहिजे, इथं फक्त विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. मराठा ओबीसी हे काय असले वाद एका जातीने होतं का? धनगर समाज, माळी समाज. ओबीसीचा मुलगा त्याच रस्त्याने चालणार आहे, मराठ्याचा मुलगा त्याच रस्त्याने चालणार आहे, शाळेत तेच जाणार आहे, दवाखान्यात तिथंच जाणार आहे. आपला विकास करण माणूस पाहिजे. मुद्दा विकासाचा. पैसे कोणाच्या बाद देऊ नका, मंदिर करून द्या आम्हाला. काय करून द्या? मंदिर पैसे कोणाला अजिबात वाटू नका. आणि दवाखाने कोणते खंडोबाचा असो, मारुती असो, हे मंदिर आम्हाला करून द्या. बर. सो या प्रतिक्रिया आहेत आणि बघूया आपण परभणी जिल्ह्यामध्ये जे मतांमध्ये परिवर्तन होतं हे जातीपातीवर होतं की विकासावरती होतं हे आपल्याला दिसून येईल. सो बोलल्याबद्दल धन्यवाद आणि अजून आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. स्टे ट्यून. थँक्यू सो मच.